बॅक साईडला आहे का? नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आपल्याला MIDC भागामधून एखादा हौदामध्ये साप पडला म्हणून फोन आला. साप कोणता आहे त्याला काढूया. आता एक्झॅक्ट आयडेंटिटी तर कळली नाही, आपण डायरेक्ट लोकेशनवर चाललो, बघू आपण साप कोणता आहे का. अडचण बघू शकता तुम्ही. अशा MIDC भागामध्ये कॉमनली म्हणलं तर इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा भेटत राहतो आणि रॅट स्नेक. हा, इंडियन रॅट स्नेक आहे मित्रांनो. इथं धामणचा साप आहे मित्रांनो. इथं अशा तुम्ही जरा बघू शकता, असं घाण पाणी केवढं साचलेलं आहे आणि अशा ठिकाणी थंड वातावरणासाठी हे जीव येत राहतात. एखाद्या पाण्यामध्ये आरामात धावून जर शकते, 4 ते 5 ते 10 मिनिट थांबू शकते श्वास घेणं न घेता. तर मित्रांनो, ह्याला काढू आपण. थांबा, आता ती येईल त्याची वाट बघतो आपण. ह्या सापाला बाहेर येणं लई इझिली आहे, निघता येते. 2 मिनिटाचा खेळ आहे. पण बिनविषारी साप आहे आणि ह्याचं प्रमुख जे खाद्य आहे ते आहे उंदीर, बेडूक. मोस्टली घरांमध्ये आणि अशा ठिकाणी भेटत राहते. थांबायला आता काढूया आपण. हो आहे, पाहिलोय मी. हाऊत किती खोल आहे? शिव पिशवी खाली सर, तिकडून या सर. नसतं देता चावलं डायरेक्ट माझ्या गिरावून मोबाईल जायचा पाणी. होय, किती खोल आहे? 2-4 फूट असं एवढं. धामण मी हे जाऊन मोठी असेल, 5 फुटाची धामण आहे. होय मित्रांनो, सापाच्या बाबतीत सेव कर. श्वास त्यानं ऑलरेडी घेतलेला आहे. होय होय सर सर पकड गेलं ना. थांब, इथं होती. थांब 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 तसं थांब तसं थांब. ढोळ ढोळ ढोळ. हातातून गेलं. बुडात बुडात बुडात. तिकडे 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 बघा, तिकडे जास्त कर. प्रयत्न मी केलो ना, मी पकडायचा गेलं का. म्हणलेलं बरोबर आहे बघा सर. ढोळ्याची किती ओव्हर टाइम पास करण्यात अर्थ नाही. बांग 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 होतो शिकर. सिंगचे का पाहिजे. सर
काय तिकडे तेव्हा तिकडे हा, घ्या हो काय इथं की घ्या 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 घे घे तिकडे हां डवच डव 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 फक्त डव 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 डवच काम कर हां डवच हां सोड इंडियन रॅट स्नेक म्हणजे धावण धामण आहे मित्रांनो 13 फुटापर्यंत भेटत होते आपल्या इथे आवाज ऐका तुम्ही फक्त फोन करायचा जसा कोबरा आवाज मारतो तसा आवाज मारतो ही इंडियन रॅट स्नेक आपल्या घराच्या भागात जवळपासच्या भागामध्ये हे उंदीर खाण्यासाठी जास्त प्रमाणात येतं म्हणून हे रॅट स्नेक म्हटलं जातं याला लाईफमध्ये याच्या 1 ते 1.5 लाख उंदीर खातो ह्या ओळखायचं कसं एकदा बघून घ्या तुम्ही तोंड त्याचं ह्याची अख्खा 6 शेडमध्ये भेटत राहतो हा शिपी टोकदार असते याची पोटाकडली बाजू ही पांढरी मोठी राहते तोंडापेक्षा बघा असं काय करण्याचं रिझन काय माहिती आहे का 2 जातीचे साप जे पाण्यामध्ये राहणारे जे 2 जीव आहेत त्याच्यामध्ये येणार एकतर विरुळा नंतर धामण हे 2च जाती असे गोलगोल फिरतात स्वतःचे शरीर जेणेकरून ज्यांनी त्याला रेस्क्यू करायचा प्रयत्न केला आहे सोडावं आणि त्याला चावून पळून जावं पूर्णतः बिनविषारी साप आहे मित्रांनो जास्त प्रमाणात तर तुम्ही झाडांवर पाहिलं असतं याला चारी गाठ वगैरे मारून हा बसत राहतो आणि शिकारी करत राहतो पक्ष्याचे जीव वगैरे खाण्यासाठी आणि मानवी वस्तीमध्ये हा फक्त येण्याचं रिझन 2 ते 3 गोष्टी आहेत प्रत्येक ऋतूनुसार ह्याचं येण्याचं रिझन वेगळं असतं आता हे जे मान फुगत आहे ह्याचा असा अर्थ होतो की मी तुला बाईट करू शकतो आणि मोस्टली हा सीझन जो आहे मित्रांनो मेटिंग सीझन असल्यानं जे एका ठिकाणी 2 ते 3 धामणीही भेटू शकतात तर चला तर ह्याला घेऊन जाऊया नेचरमध्ये अशा ठिकाणी सोडूया ज्याने हे सुरक्षित राहू शकतील काय करायचे धामण हां सर पोटाला काय सर किती किलोचा असेल किलोमध्ये जमत नाही भाया किलोसाठी साईज मोठी लागते चांगलंच मोठं दिसलं लय झालं हे अर्धा किलो जरा सेव कर बरणी हां बरणी देत नाही शेप जीभ बघा त्याची डोळ्याची रचना बघा तोंडाच्या मानेच्या डोळ्याच्या बॅक साईडला उभ्या पट्ट्या बघा आणि नंतर पोट आहे जी शी बॉडी त्याच्यावरच्या अशा पट्ट्या बघा टोकदार शेपटी पोटाखाली बाजू पिवळी हिरवट येते पिवळट येते लालसर येते काय काय ठिकाणी काळीही येते अशा 5-6 शेडमध्ये ही धामण भेटत राहते हे ओळखायचं रिझन आहे सापाला पूर्णतः बिनविषारी मित्रांनो आणि हा न्हावी म्हणलं तर एका टायमाला 10 ते 15 अंडी देत राहतो आणि त्यामधून पिल्लं निघत राहतात मेटिंग झाल्यानंतर सापांच्या मेटिंग नंतर 90 दिवसामध्ये तुम्हाला अंड्यातून पिल्ले वगैरे भेटत राहतात अतिशय सुंदर आणि तेवढाच डेंजरही आहे फुगतंय पण बिनविषारी साप आहे फुगतंय आवाज मारतंय कारण की कोण मी त्याला पकडायचा प्रयत्न केला तर दूर व्हावं त्यासाठी तर मित्रांनो कुठेही
साप निघाले तर त्यांना मारायला जाऊ नका. जवळचे कोणतेही सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा, नाहीतर वन विभागाचा नंबर आहे 1926. भेटू नवीन ठिकाणी, ज्या ठिकाणी साप निघाला आहे रेस्क्यू करण्यासाठी. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या एरियामध्ये कोणकोणते साप भेटतात ते तुम्हाला पाहायला भेटतील. Let's move here.